मुख्यमंत्री जुनी पेन्शन योजना लागू करणार का? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1 नोव्हेंबर 2005 पासून महाराष्ट्र सरकारने जुनी पेन्शन योजना बंद करून अंशदायी पेन्शन योजना लागू केली होती. परंतु 2015 पासून या योजनेचे राष्ट्रीय पेन्शन योजनेत NPS रूपांतर केले. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना आर्थिक व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर जे निवृत्ती वेतन दिले जात होते त्या योजनेला जुनी पेन्शन योजना असे म्हटले जाते. निवृत्तीनंतर त्या जीवनातील एक मोठा आर्थिक आधार म्हणून या पेन्शनकडे पाहिले जाते. निवृत्तीनंतरचे उत्पन्न, मृत्यूनंतर जीवनसाथीची काळजी वाहणारी व्यवस्था, स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली बाब म्हणजे पेन्शन होय. परंतु जुनी पेन्शन योजना व्यवहारी नसल्याचे कारण पुढे करून सरकारने 1 नोव्हेंबर 2005 पासून ही जुनी पेन्शन योजना बंद केली आहे. जुन्या पेन्शन ऐवजी 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली योजनेचा लाभ देण्यात येत आहे. मात्र याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांचा या नव्या योजनेला प्रचंड विरोध असून जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासाठी राज्यभरातील कर्मचारी आग्रही असून मागील 18-19 वर्षापासून वेळोवेळी विविध आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्यात येत आहे. राज्यभरातील 17-18 लाख कर्मचाऱ्यांचा या नव्या पेन्शन योजनेला एवढा विरोध का, हे जाणून घेण्यासाठी आपण जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजनेमध्ये नेमका काय फरक आहे ते समजून घेऊ. जुनी पेन्शन योजना काय आहे? जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र म्हणजेच ओल्ड पेन्शन स्कीम होय. या योजनेअंतर्गत राज्य सरकार 2004च्या आधी सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना एक निश्चित निवृत्ती वेतन देत होते. हे वेतन कर्मचाऱ्यांचा निवृत्त होत असतानाचा पगार किती होता त्यावरून ठरत होते. या योजनेचे फायदे: जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांचा जितका पगार होता त्याचा निम्मा पगार हा त्या कर्मचाऱ्याला पेन्शन म्हणून मिळत होता. जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याचा जर मृत्यू झाला तर त्याच्या मागे त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना पेन्शन दिले जात होते. या पेन्शनमधून कुठल्याही प्रकारची कपात केली जात नव्हती. जुन्या पेन्शन योजनेनुसार निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला सेवेत असेपर्यंत मेडिकल भत्ता आणि मेडिकल बिलाची सुविधा दिली जात होती. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्याला 14 लाख रुपयापर्यंत ग्रॅच्युटीची मर्यादा होती. नवीन पेन्शन योजना काय आहे? नवीन पेन्शन योजनेनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारीतून दरमहा 10% रक्कम कपात केली जाते, तर सरकार 14% रक्कम पेन्शन म्हणून जमा करते. या योजनेत निवृत्तीनंतर नेमके किती पेन्शन मिळणार याची रक्कम निश्चित नसते. ही योजना शेअर बाजारावर आधारित आहे, त्यामुळे ही योजना पूर्णपणे सुरक्षित नाही. जुन्या पेन्शन योजनेत निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन हे सरकारी तिजोरीतून केले जात होते, तर नव्या पेन्शन योजनेत ते शेअर बाजारावर अवलंबून आहे. त्यामुळे नवीन योजनेत कराचीही तरतूद केलेली आहे. या योजनेमध्ये दर 6 महिन्यांनी मिळणाऱ्या DA म्हणजेच महागाई भत्त्याची तरतूद नाही. जुन्या पेन्शनमध्ये ग्रॅच्युटी, GPF, महागाई भत्ता, मृत्यूनंतर वारसाली पेन्शन मिळत होती. परंतु नव्या योजनेत अशी कोणतीही सवलत नाही. निवृत्ती वेतनातील मोठी तफावत: समजा जुन्या पेन्शनमध्ये तुमचा पगार 30,000 रुपये होता, तर तुम्हाला निवृत्तीनंतर 15,000 रुपये पेन्शन बसायची. परंतु नव्या योजनेत 30,000 पगाराला फक्त 2,700 रुपये एवढी पेन्शन बसते. हाच या दोन पेन्शनमधील सर्वात मोठा फरक आहे. त्यामुळे या नव्या पेन्शन योजनेला राज्यभरातील 17-18 लाख कर्मचाऱ्यांचा टोकाचा विरोध आहे. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू करा या प्रमुख मागणीसाठी मागील मार्च महिन्यात राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता. या मागणीबाबत सरकार सकारात्मक असून चर्चा यशस्वी झाल्यामुळे 7व्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या वतीने संप मागे घेण्यात आल्याचे सुकाणू समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी त्यावेळी जाहीर केले होते. परंतु या घटनेला आज 8 महिन्यांचा कालावधी लोटला, परंतु अद्यापही सरकारकडून याबाबत काहीही ठोस कार्यवाही झालेली नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17-18 लाख कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिलेला तो शब्द पाळला नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून शासनाप्रती तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यभरातील कर्मचारी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसणार असल्याचे समजते.
सुबोध कुमार समिती गठीत करून कर्मचाऱ्यांची बोळवण. 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसंदर्भात सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिस्तरीय समिती गठीत करून कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यातील बेमुदत संप मागे घेण्याची सरकारकडून विनंती करण्यात आली होती. सुकाणू समितीच्या शिष्टमंडळांची मुख्यमंत्र्यांशी त्यावेळी यशस्वी चर्चा झाल्याने कर्मचाऱ्यांनी 7व्या दिवशी तो संप मागे घेतला होता. दरम्यानच्या काळात या समितीला 2 वेळा सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली, परंतु अद्यापही या समितीकडून संबंधित अहवाल शासनास प्राप्त न झाल्यामुळे व शासन आपल्या न्याय मागणीबाबत चालढकल करत असल्यामुळे कर्मचारी गोटामध्ये कमालीची नाराजीची भावना पसरली आहे. त्यामुळे कर्मचारी पुन्हा एकदा आंदोलनाच्या भूमिकेत आहेत. राज्यातील कर्मचारी 14 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार असल्याचे कर्मचारी संघटनेचे नेते बोलत आहेत. याबाबत सुकाणू समितीचे निमंत्रक तथा राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांच्याशी संपर्क साधला असता सुबोध कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कमिटीचा अहवाल पूर्ण झाला असून लवकरच तो सरकारला सादर करण्यात येणार आहे. सदरील अहवाल मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल. त्यानंतर सरकारकडून याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे श्री काटकर यांनी सांगितले. जुनी पेन्शन योजना लागू करावी ही राज्यभरातील कर्मचाऱ्यांची रास्त मागणी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राज्यभरातील सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभागी होणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांची मागणी ही रास्त असल्यामुळे जुनी पेन्शन योजना लवकरच राज्यात लागू होईल असा ठाम विश्वास श्री काटकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. एकूणच राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करून कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द पाळणार का, याबाबतची उत्सुकता सध्या राज्यभरातील 17-18 लाख कर्मचाऱ्यांमध्ये मात्र शिगेला पोहोचली आहे, हे निश्चित.